अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ समर्थ स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी सतत प्रेरणा देत असतात. आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं महत्त्व म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी ज्या भक्तांनी मागल्या व्हिडिओला कमेंट केली होती त्यांच्यासाठी खास स्वामी संदेश. तुम्हाला काय करायचं आहे हे आता नव्याने सांगतात. कान उघडे ठेवून ऐका. सर्वात प्रथम आयुष्यामध्ये तुला आता पुढे व्हायचं आहे. दुसरं म्हणजे माझं हे चुकलं, आता मी काय करू, पुढं रस्ता दिसत नाही, आता मी काय करू हे बोलणं सोडून दे. दुसऱ्याला कारणीभूत ठरवणं आता बंद कर आणि स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतःला घे. श्री स्वामी समर्थ. तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर स्वामींची अखंड कृपा दृष्टी राहो. जर तुम्ही ह्या पर्यायाला स्पर्श केला असेल तर चला तर मग पाहूया स्वामी आज तुम्हाला कोणतं मार्गदर्शन करत आहे. बाळांनो, वेळ लागेल, सर्व ठीक होईल, आपल्याला पाहिजे तसं मिळेल. दिवस वाईट आहे पण तुमचं आयुष्य आणि भविष्य नक्कीच वाईट नाही. सध्या तुम्ही जे काही काम करताय ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका, नाहीतर नकारात्मक विचारांचा लोकांचा मनावर आणि कामावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतो. तू फक्त तुझे कर्म चांगले ठेव, वेळ नक्की साथ देईल तुला. मला माहीत आहे तू खुश नाही, त्यामागे खूप कारणेही असतील, पण जसं सुखात आनंदाने जगतात तसंच दुःखात सुद्धा जगता आलं पाहिजे, कारण हेच आयुष्य आपले आहे आणि मला खात्री आहे तू नक्की बाहेर पडणार. बाळा, तुझा खरेपणा कोणालाही सिद्ध करू नका. तू किती खरं आहेस तुला आणि मला तू किती खरं आहेस तुला आणि मला माहीत आहे. तू त्यांना कितीही पटवून सांगितले तरी त्यांना तुझे म्हणणे समजून घेण्याची तीव्रता नाही. म्हणून तुझा वेळ अशा लोकांवर वाया घालवणं आता बंद कर. आणि आपला तिरस्कार करणारी लोक गोड बोलायला लागली की मन थोडंसं सतर्क राहिलं पाहिजे. आणि तुझा कर्माचा फेरा कोणालाही चुकला नाही, त्यामुळे तुझे कर्म नेहमी चांगलेच असावी. प्रत्येक भक्तांवर ईश्वराची कृपा होते, पण श्रद्धा आणि सबुरी हे 2 गुण असतील तरच एखादी गोष्ट हवी असेल तर थोडंसं झुकावं लागेल, थोडंसं मागं यावं लागेल. लक्षात घ्या, विहिरीत जाणारी बादली झुकते तरच पाणी आणते. आयुष्यात काही मिळवायचं असेल तर नतमस्तक व्हावंच लागेल. आणि बाळा, तू माझा आहेस, नको खंत व्यक्त करू. जर तुला माझ्या जवळ दर्शनाला येता नाही आलं तरी मी तुझाच आहे. फक्त एक कर, तुला काय आवडतं ते काम करण्यापेक्षा मला काय आवडतं ते कर. तुझा कार्यभाग मी स्वीकारतो. तुला चिंताच उरत नाही, त्यासाठी तुला स्वार्थ सोडावा लागेल. तुम्ही फक्त दुसऱ्याचं भलं बघण्याची क्षमता ठेवा, त्याच्या दुप्पटपटीने तुमचं भलं करण्याची जबाबदारी माझी. आणि चिंता करू नकोस, तू जर आमच्यावर सर्व सोपवलं आहे तर मग आता काय करायचं ते आम्ही बघून घेतो. तू फक्त प्रयत्न प्रामाणिकपणे कर, विश्वास ठेवा. ज्या घरातही हा संदेश ऐकला जाईल तिथे सुख, समृद्धी आणि ऐश्वर चालत येईल. आणि कोणाच्या तरी आधारावर उभं राहण्यापेक्षा धडपडत पुढं गेलं तर केव्हाही चांगलं असतं. आणि वेळ वाईट चालू झाली की भल्या भल्यांना रस्त्यावर आणून सोडते. लक्षात घ्या, लोखंडाचा कोणीही नाश करू शकत नाही, त्याचा गंज हाच त्याचा नाशाला कारणीभूत ठरतो. तसंच माणसाला कोणीही हरवू शकत नाही, त्याचे विचारच त्याला हरवतात. विचार बदला, आयुष्य बदलेल.
जर तुम्ही स्वतःच्या विचारांवर चालाल तर योग्य मार्गावर राहाल, लोकांच्या विचारावर राहाल तर भरकटाल. लक्षात घ्या, नशीब कधीच देव ठरवत नाही. रावण ब्राह्मण असूनही राक्षस झाला, सबुरी दलित असून सुद्धा देवी झाली. तुमचं नशीब फक्त तुमचं कर्म ठरवत. कर्म नीट करा, मग तुम्ही राजाच बनाल. तुला जर संकटावर मात करता येत नसेल तर देवावर विश्वास ठेवून निवांत राहा. जे काही होईल ते तुझ्या चांगल्यासाठीच होईल. स्वतःला कधीच कम नशिबी समजू नका. स्वामी मार्गात येण्यासाठी पूर्व जन्माची पुण्याई लागते. तुम्ही सर्व खूप भाग्यवान आहात की स्वामी मार्गात आहात. तुम्हाला सध्याच्या अडचणींचा तुरुंगातून सुटायचं असेल तर स्वामी नामस्मराची चावी वापरावी लागेल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही ह्या पर्यायाला स्पर्श केला असेल तर नेहमी लोक काय म्हणतील यासाठी धडपडीत राहण्यापेक्षा माझं खरं सुख कशात आहे हे पाहण्याची धडपड कर. माझं नियोजन तुला आता नाही समजणार, योग्य वेळी समजेल. जर तुझा माझ्यावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर खूप काळ माझ्या सोबत आहे. पण अजूनही काही गोष्टी अंधारात शोधत आहेस. तू स्वतःला समाधानी म्हणत आहेस. मी इतरांच्या भल्याचा विचार करतो असेही सांगत आहेस. तरीही कुठेतरी समोरच्याचं चांगलं होताना तुझ्या मनामध्ये असा विचार येतो तो माणूस उन्नतीला पोहोचत आहेस. तुला दिसतं तेव्हा तुला कुठेतरी मनामध्ये असं वाटतं की हे मला का नाही भेटलं, आणि ती छोटीशी खंत तुला तुझ्या ध्येयापासून जाण्यासाठी अडवत आहेस. म्हणून समोरच्याचा आनंदामध्ये मनापासून सामील व्हा. तू सुद्धा तसाच आनंदी राहशील. बाळा, मनापासून हाक मार, मी येईल. संकटात असताना मठात येणं, पोथी वाचणं किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाही, कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते. त्यामुळे अजून दुःखी राहण्यापेक्षा जाता येता उठता बसता कुठल्याही अवस्थेत कुठल्याही ठिकाणी फक्त माझं नामस्मरण करत राहा. मी सोबत असेल, संकटात तुमचं रक्षण करेल. बाळांनो, विश्वास ठेवा, तुमच्यासाठी माझी योजना सर्वोत्तम असते. कधी कधी प्रसंग कठीण असतात तेव्हा तुम्हाला वाटतं स्वामी मदतीला येत नाही. विश्वास ठेवा, मी तेव्हा सुद्धा तुमच्यासाठीच काहीतरी करत असतो. बाळा, नियती तुझ्यासोबत एक डाव खेळत आहे. मला ठाऊक आहे तुझ्या मनात वाईट विचार येत आहे. तुझी मनस्थिती नीट नाही. काय करू, कसं होत आहे ना. माझं नामस्मरण करत राहा, मार्ग मिळेल. स्वतःची मदत करतो आम्ही, त्याची मदत नक्कीच करतो. तुमच्याकडे बुद्धी आहे, ताकद आहे, स्मरणशक्ती आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी जे लागतं ते सर्व आम्ही तुला दिलं आहे. त्याचा उपयोग करून जर यश आलं नाही तर आम्ही असूच कायम असू, पण तोपर्यंत प्रयत्न सोडू नकोस. सगळं चांगलंच होणार आहे हे मनात धरून चल. बाकीचं सगळं आम्ही पाहून घेतो. विश्वास असला की अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होते. तुझ्या वाटेचं दुःख तू भोगून संपवलं आहेस. तुझ्या वाटेचं सुख तुला मिळणार. कर्मावर विश्वास ठेवा, अपेक्षापेक्षा जास्तच मिळणार. 1% जर वारा दिशा बदलू शकतो तर मनापासून केलेल्या प्रार्थना नक्कीच नशीब बदलू शकते. अखंड विश्वास, अखंड नामस्मरण मनावर उडवता आलं पाहिजे. आणि नको हार मानू, प्रयत्न करत राहा. आज तुझं काम नाही झालं म्हणून काय झालं, उद्या होईल.
किंवा त्यानंतर होईल. तू मनापासून सर्व प्रयत्न कर. मी आहे बाळा. संकट तर तुला येतच राहणार. त्यातून तू तर कोणाचीही सुटका झाली नाही. भले भले तुझी साथ सोडतील, तुला एकटं पाडतील, तुझ्यावर हसतील, तुझ्यावर द्वेष करतील. तुझ्या जीवाभावाची माणसं सुद्धा तुला एकटं पाडतील. तू हतबल होशील. क्षणभर तुला वाटेल सगळं संपलं की तेव्हा एक लक्षात ठेव, जेव्हा सर्व आशा अपेक्षा आपलेपणात संपतो तेथूनच तुझ्या या ब्रह्मांड नायकाचा खेळ सुरू होतो आणि सर्व अशक्यही शक्य होऊन जातं. आणि फार गंभीर होऊन जगू नका. हे विश्व करोडो वर्षापासून आहे. इथे कित्येक आले आणि कित्येक गेले आणि कोणाचं काहीच अडत नाही. आणि तुमच्या विचार करण्याने तुमच्या लेकरांचं तुमच्या घराचं प्रारब्ध बदलणार नाही. जे व्हायचे ते होणारच आहे. पण ते अडवायचं असेल तर नामस्मरण करावं लागेल. नामस्मरण केल्यानंतर अनेक अडचणी टळतील. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं. आणखी